मित्रांनो, आज आपण प्रत्येक पदार्थाची शान असलेली फळभाजी ती म्हणजे टोमॅटो याबद्दल माहिती घेणार आहोत। टोमॅटो जे आहे ते आपण रोजच्या आहारामध्ये प्रत्येक भाजीमध्ये किंवा कुठलीही तुम्ही चटणी करा, सॅलड करा, सूप करा, या प्रत्येकामध्ये तुम्ही टोमॅटोचा वापर नक्कीच करत असाल। परंतु आजपर्यंत तुम्हाला या टोमॅटो बद्दलची पूर्ण माहिती कुठेच मिळाली नसेल, जी आज मी तुम्हाला सांगणार आहे। हे टोमॅटो तुमच्या भाज्यांना चव देण्याचं तर काम करतातच, परंतु हे अतिशय लाल आणि रसाळ असल्यामुळे एक भाजीला रंगत देण्याचं हे काम टोमॅटो करत असतात। या दोन्ही गोष्टी सोबतच टोमॅटो जे आहेत ते तुमच्या आरोग्याला किती गुणकारी आहेत हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। टोमॅटो खाण्याचे 7 गुणकारी फायदे मी तुम्हाला सांगणार आहे। टोमॅटो हे फक्त भाजीला चव देण्याचं काम करत नसून टोमॅटोमध्ये विविध मिनरल्स, व्हिटॅमिन्स असतात, ते तुमच्या शरीराला अतिशय गुणकारी असतात। तर ते कसे गुणकारी आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की टोमॅटो कसे खायचे, कधी खायचे, कोणी खायचे आणि कोणी टाळायचे आहेत। या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मग चला जाणून घेऊया हे जे टोमॅटो आहेत ते तुमच्या आरोग्याला कसे लाभदायी आहेत। याच्यामध्ये पहिल्या फायद्यामध्ये टोमॅटो जे आहेत ना ते तुमच्या हृदयासाठी अतिशय उत्तम असतात। तर टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचं एक अँटीऑक्सिडंट असतं, जे तुमच्या शरीरामधील उच्च रक्तदाबाला, म्हणजे जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्याचं काम हे लायकोपिन करत असतं। तसंच याच्यामध्ये पोटॅशियमही भरपूर प्रमाणात असतं आणि या दोन्ही गोष्टी तुमच्या शरीरातील उच्च रक्तदाब कमी करून, जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल, हाय बीपीचा त्रास असेल, तर नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला टोमॅटो रोजच्या आहारात वापरल्याने मदत मिळणार आहे आणि परिणामी तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं करण्याचं काम हे टोमॅटो करत असतं। त्यामुळे तुम्हाला टोमॅटोचा वापर नक्कीच आहारामध्ये रोजच्या रोज करायचा आहे। याच्यामध्ये दुसऱ्या फायद्यामध्ये टोमॅटो जे आहे ते तुमचे त्वचेसाठी अतिशय उत्तम असतं। टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असतं, तसंच याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं, सोबतच इतर अँटीऑक्सिडंट असल्या कारणामुळे तुमच्या त्वचेची रंगत चांगली करण्याचं काम हे टोमॅटो करत असतात। जर तुम्ही रोजच्या आहारामध्ये टोमॅटो वापरत असाल तर जर तुमची स्किन उन्हामध्ये गेल्यानंतर सारखी काळी पडत असेल किंवा टॅनिंग सारखी होत असेल, तर रोज टोमॅटो जर तुम्ही आहारात वापरलं तर ते तुमचं आतून नॅचरल सनस्क्रीनचं काम करत असतं। त्यामुळे तुम्हाला कुठलीही सनस्क्रीन वापरण्याची गरज नाही, तुमची स्किन आतून संरक्षित होत असते आणि उन्हाच्या टॅनिंग पासून नक्कीच वाचत असते। याच्यामध्ये तिसरा फायदा हा टोमॅटो खाण्याचा असा आहे की तुमच्या डोळ्यासाठी टोमॅटो अतिशय उत्तम असतात। तर आता डोळ्यासाठी व्हिटॅमिन ए जे आहे ते खूप गरजेचं असतं आणि याचा अतिशय चांगला स्रोत म्हणजे हे टोमॅटो। टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असल्या कारणाने तुमच्या डोळ्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे टोमॅटो मदत करत असतात। जर तुम्हाला आंधळेपणाचा त्रास असेल, जर तुमची नजर कमजोर असेल, तर या सगळ्या गोष्टींमध्ये टोमॅटो रोजच्या आहारामध्ये वापरल्याने तुम्हाला मदत मिळणार आहे। लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत जर तुम्ही टोमॅटो रोजच्या आहारात वापरत असाल तर नक्कीच तुमच्या डोळ्याचं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि तुम्ही चष्मा लागण्यापासूनही वाचणार आहात। याच्यामध्ये चौथ्या फायद्यामध्ये टोमॅटो खाल्ल्यानं तुमचा कर्करोगापासूनही संरक्षण होत असतं। आजकालच्या जगामध्ये कर्करोग किंवा कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे, म्हणून जर तुम्ही रोजच्या आहारामध्ये टोमॅटो खात असाल, कुठल्याही स्वरूपामध्ये सॅलड, सूप किंवा भाजीच्या स्वरूपामध्ये जर तुम्ही टोमॅटो खात असाल तर नक्कीच विविध प्रकारच्या कॅन्सरमध्ये तुम्हाला तो कॅन्सर होण्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो। जसं की स्तनाचा कॅन्सर लेडीजमध्ये खूप कॉमन आहे, प्रोस्टेट कॅन्सर, या सगळ्या कॅन्सरपासून तुम्हाला कॅन्सरमध्ये हे नक्कीच मदत करणार आहे आणि तुमचा कॅन्सर होण्यापासून बचाव करणार आहे। तर आता टोमॅटो खाण्याचा 5वा फायदा असा आहे की तुमची रक्तशुद्धी करण्याचं काम हे टोमॅटो करत असतात। आता टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचं अँटीऑक्सिडंट असतं, जे तुमच्या शरीरातील अशुद्ध रक्त काढून टाकण्याचं काम करत असतं आणि ते रक्त शुद्ध करण्याचं काम करत असतं। त्यामुळे जर तुमच्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स वगैरे तयार झालेले असतील तर ते फ्री रॅडिकल्स काढून टाकण्याचं काम
ते टोमॅटो करत असतात आणि परिणामी तुमची त्वचा आतमधून चांगली होण्यासाठी मदत होत असते आणि तुम्ही अतिशय ग्लोईंग आणि छान दिसायला लागता, जेणेकरून तुमची त्वचा जी आहे ना ती चांगली होण्यासाठी मदत हे करत असतं. सोबतच तुमचं रक्तशुद्धीचं काम टोमॅटो करत असतात. आता 6व्या फायद्यामध्ये टोमॅटो जे आहे ते तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम करत असतात. तर टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी चांगलं असतं, टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए असतं, तसंच लोह असतं. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला तुमच्या शरीराची संरक्षण शक्ती जी आहे ना ते वाढवण्याचं काम जे आहे ना ते टोमॅटो करत असतात आणि त्याचमुळे तुम्हाला विविध जर सारखं इन्फेक्शन होत असेल, तुम्हाला सर्दी होत असेल, खोकला होत असेल, तर या सगळ्या आजारांपासून मुक्ती मिळण्यासाठी हे टोमॅटो नक्कीच मदत करत असतात. त्यामुळे तुम्हाला रोजच्या आहारामध्ये टोमॅटो वापरणं खरंच खूप गरजेचं आहे. आता 7वा फायदा हा टोमॅटो खाण्याचा असा आहे की तुमचं वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रित राहण्यासाठी हे टोमॅटो जे आहे ना ते मदत करत असतात. टोमॅटोमध्ये असलेले विविध अँटीऑक्सिडंट जसं की व्हिटॅमिन सी, लोह, पोटॅशियम, लायकोपिन हे सगळे अँटीऑक्सिडंट जे असतात ते तुमचं वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत करत असतात. तसंच टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि कॅलरीज ज्या आहेत ना ते खूप कमी असतात. या गोष्टींमुळे तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटत असतं आणि सोबतच तुमचं पोट भरल्यामुळे तुम्हाला भूकही कमी लागत असते आणि त्याचमुळे तुमचं वजन नियंत्रित राहण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी हे टोमॅटो नक्कीच मदत करत असतात. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं का तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या किचनमध्ये इझिली अवेलेबल असणारे हे टोमॅटो तुमच्या पदार्थांना चवच नाही देत, तर तुमच्या आहारासाठी हे एक नैसर्गिक अमृत ठरू शकतं. तर नक्कीच तुम्ही आहारामध्ये रोजच्या रोज टोमॅटो वापरलं तर तुमचं शरीर अतिशय आरोग्यदायी आणि चांगलं होणार आहे. तर आता हे टोमॅटो खाण्याचे होते 7 गुणकारी फायदे. याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की टोमॅटो खाताना तुम्हाला कुठली काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला सतत ॲसिडिटी होत असेल, जर तुम्हाला सतत गॅसची समस्या असेल किंवा जर तुम्हाला सारखं जळजळ होत असेल तर तुम्हाला टोमॅटो खाताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण टोमॅटो जे आहे ते तुमची ॲसिडिटी वाढवू शकतात. त्यामुळे योग्य प्रमाणामध्ये जर टोमॅटो खाल्ले तर ते तुमच्या त्वचेला, तुमच्या हृदयाला, सोबतच तुमच्या स्किनला, सोबतच तुमची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी, कर्करोगासारख्या भयानक आजारापासून रक्षण करण्यासाठी, सोबतच तुमची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी हे टोमॅटो नक्कीच मदत करत असतात. तर मित्रांनो, आजपासूनच तुम्ही तुमच्या आहारामध्ये टोमॅटोचा वापर करायला सुरुवात करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर हे तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता आणि किती जण टोमॅटो रोजच्या आहारामध्ये वापरतात हेही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझे एफर्ट्स तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करू शकता, चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशनला ऑन करून ठेवू शकता. तर मग चला भेटूया अशाच एका आरोग्यदायी व्हिडिओमध्ये. टिल देन काळजी घ्या.